चौयापुढच्या बातमीकडे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचा तिढा हा कायम आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीकडून हालचाली आता सुरू झालेल्या आहेत. राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेबरोबर सुद्धा मवियाच्या बैठका झालेल्या आहेत आणि दोन्ही पक्ष यासाठी अनुकूल असल्याचं सूत्रांकडून कळतंय. त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी ही नवी आघाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगलीतल्या सत्तेची समीकरणं कशी जुळली जात आहेत हे पुढच्या काळामध्ये बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. जिल्हा परिषदेचे निकाल थोडे अपेक्षेपेक्षा कमी लागले. परमेश्वरी असा आहे की तो सगळा समतोल साधत असतो. महानगरपालिकेत त्यांना बरं यश दिलं, जिल्हा परिषद दिलं तर हे थोडे हवेत जातील म्हणून बहुधा परमेश्वराने अशी योजना केली की थोड्या कमी सीटा द्याव्यात. पण परमेश्वर हा कधीही आपल्या भक्तांना मारत नाही. त्यामुळे कमी सीटांमध्ये सुद्धा महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल याची परमेश्वराने योजना केलेली आहे. आमची भूमिका ठरवणारे भारतीय जनता पक्ष कोण ते आम्ही वेगवेगळे लढलो ना. आमच्या धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांचे कमळचे चिन्ह होतं, त्यांच्या कमळ चिन्हाच्या विरुद्ध आमचं धनुष्यबाणाचं चिन्ह होतं. आम्ही वेगळं लढलोय. आता वेगळं लढल्यानंतर सुद्धा गरज भासली की म्हणायचं नाही ते आमचेच आहेत, ते आमच्या बरोबर. अहो, आमची भूमिका ठरवणारे तुम्ही कोण? आम्ही आमची भूमिका ठरवू ना. दावेदारी आमची आहे. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत अध्यक्षपद मिळालं पाहिजे ही आमची तीव्र इच्छा आहे. भाजपला वळवून हे सत्ता होईल नाही असं आज काय अजून ठरलेलं नाही. संध्याकाळी ठरेल कोण आम्हाला पाठिंबा देतोय किंवा आमच्या बरोबर कोण कोण येतात ते आम्ही आज संध्याकाळी बसून ठरवतोय.